हॅलो. हॅलो, नमस्कार कलेक्टर साहेब. हा बोला. नमस्कार. कारतिनकर साहेब, मी प्रभाकर भैया देशमुख बोलतोय, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना. कारतिनकर साहेब, प्रकार असा आहे, आता 2 महिन्यापासून आपल्या भीमा नदी काठी, शिना नदी काठी आणि भोगावती नदी काठी 2च तास लाईट फक्त चालू आहे. मग आता ती त्यावेळेस उन्हाळा होता, रखरखता पाणी कमी झालं होतं धरणाचं. मग आता मला 4 वाजता मी फोन का केला साहेब, तुम्ही आता वारीमुळे कामात आहेत कलेक्टर साहेब, जबाबदारी आहे तुमच्यावर ना, मुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजा असल्यामुळे. मग त्या कामात असाल तुम्ही. मग माझ्याकडे बरेच शेतकरी आलते, म्हणजे खरसुंडी, पोरगाव, पुन्हा सुस्ते, पुळूजवाडी, पुन्हा आपले वटवटे, इनकी, बेगमपूर, अर्धनारी. मग काय झालं कलेक्टर साहेब, विषय असा झाला, आता धरण आपलं भरायला लागले, पाऊस पण खूप चांगला चालू झालाय, तर ते 2 तासाच्या लाईट मध्ये प्रॉब्लेम असा यायला लागलाय, तर त्यांना ते पाईपलाईन ह्याच्यावर नदीवर नाही त्यात शेतकऱ्यांच्या, तर 1-1.5 तास त्या पाईपलाईनचं पाणी त्या हौदात आणि विहिरीत पडायला वेळ लागतो, आणि त्यात लाईट 15 मिनिटाला लाईट ट्रिप होती. मी मागं पण तुम्हाला बोललो होतो साहेब, 15 मिनिटाला लाईट ट्रिप होती. आणि परवा कलेक्टर साहेब, मी आपल्या जनहित शेतकरी संघटनेचं रस्ता रोको आंदोलन केलं, फक्त 4 तास लाईट देत होती, म्हणजे नदी सोडून वाड्या वस्त्यावरच्या लोकांना सुद्धा. तर ते आता माहितीच्या यश आणि मुख्य अभियंता बारामतीची त्यांनी माझ्या निवेदनाची दखल घेऊन 8 तास चालू केली, आता 4-5 दिवस झाला लाईट. कुठे? आपल्या सोलापूर जिल्ह्यात 8 तास कृषी पंपाची, म्हणजे 3 पीस लाईट. वाड्या वस्त्यावर सुद्धा ती 4 तासच लाईट देत होते. मग त्यांना म्हणलं मी, अरे म्हणलं, त्या काळात वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना, पवारसाहेब आदरणीय शरद पवार मुख्यमंत्री असताना आणि यशवंतराव चव्हाण असताना. ठीक आहे पाटील साहेब, हा विषय मला माहिती आहे. मी याच्यामध्ये शासन विषय काय झालाय की आता शासन नाही, ऐका तुम्ही, आता तुमचा विषय पूर्ण ऐकलं मी. विषय असा झालाय की यावर्षी एल निनोचा विषय आहे, एल निनोचं वर्ष आहे, त्यामुळे अगोदर माझ्याकडे परवानगीसाठी माझ्याकडे होता अधिकार. आता हा विषय शासनाकडे गेला. इथे शासन म्हणजे जलसंधारण विभागाकडे गेलं. आता शासनाच्या परवानगीशिवाय मला तिथे परत सोडू शकत नाही. शासनाला परिपत्रक आलेली आहेत, पण तुम्ही कॉल करण्याच्या अगोदरच, म्हणजे 2 दिवस अगोदरच मी पत्र लिहिलंय शासनाकडे की असं आम्हाला आता पाऊस पडायला सुरू झालेले आहे. धरण सुद्धा आता धरण भरलेलं नाही अजून. अजून धरण भरलेलं नाहीये, अजून धरण भरलेले म्हणजे अजून 50% नाही, आता फक्त 12% आहे धरण. अच्छा बरं. मायनस 28% होतं, आता 12%. आज संध्याकाळी 6 वाजतापर्यंत 12% झालेले आहेत, धरण अजून भरलेले नाहीये. हाचा विषय लक्षात घेऊन आणि शेतकरीच्या पण समस्या आहेत, आम्हाला निर्णय द्या म्हणून शासनाने लिहिलेला आहे. मी उद्या पाठपुरावा करतो, पाठपुरावा करून आपल्याला कळवतो. हो साहेब, महत्वाचं 8 तास लाईट द्या. ठीक आहे, मी पाठपुरावा करून सांगतो आपल्याला. पण हा विषय अधिकार माझ्याकडे नाहीये, पण शासनाकडे गेलेले आहे. तुम्ही पत्र पाठवले? मी पत्र पाठवलेले आहे, मी पाठपुरावा करून आपल्याला कळवतो. ठीक आहे. हो, शेतकऱ्यांना समाधान वाटेल साहेब, तेवढं पुण्याचं काम करा कलेक्टर साहेब. तुम्ही आल्यापासून खूप जिल्ह्याला न्याय मिळतोय माझ्या शेतकऱ्यांना. धन्यवाद. कलेक्टर साहेब, 1 मिनिट, घरकुलाचं जे आता वाळू वाचून राहिले ना, 5 ब्रास वाळू दिलेले आहे घरकुलाला, ते खूप घरकुल वंचित आहेत. मोहोळ तालुक्यातले, सोलापूर जिल्ह्यातले, त्यांचे घरकुल मंजूर होऊन मोहोळ तालुक्यात आपल्या बऱ्याच घरकुल धारकांना वाळून मिळत नाही. तेवढं मग ती नदी अजून काय काय ठिकाणी आहे, तिथं थोडं तहसीलदार साहेबांचं काम चांगलं आहे, मुळीक साहेबांचं, तिथे तेवढं हे करा, कारण 5 ब्रास वाळू लागणार. ते शेतकरी थांबलाय, 2-2, 3-3 वर्ष घरकुल मंजूर आहेत. कारतिनकर साहेब, तुम्हाला जाणीव आहे, तुम्ही पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, तेवढं घरकुलाचं पण लक्ष ठेवा, आणि पाण्याचं पण तेवढं 8 तास लाईट देण्याचं करा 1-4-8 दिवसात तुम्ही. चालेल. जलसंपदाला पत्र पाठवलं म्हणजे तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, तर तेवढी दखल घ्या, तेवढं म्हणजे शेतकऱ्यांना मुख्य जनावराला पाणी मिळेल व्यवस्थित. ठीक आहे. चालेल. आभारी आहे कलेक्टर साहेब.